तर बघा मी आज आत्ताच इतकंच मार्केटवरून आली. हाय नमस्कार. तर आमची चॅनल आहे निशा आणि मम्मी रेसिपी. आज मी शॉर्टकट बोलणार आहे. तुम्हाला दिसलं असेल आज माझा बर्थडे आहे. तर आता वाजले आहे 11:15. यांनाही झोपायचं होतं. म्हणे चल आता पटकन आपण केक कटिंग करून घेऊ. तर म्हटलं ठीक आहे. तर छानसं असं मी खुश आहे. तर यांनी केक आणलेला आहे. तर हे बघा तुम्ही छान केक आणला यांनी, छोटंसं डेकोरेट केलं. आणि ना हे एक लाइटिंगचं हॅपी बर्थडे असे आणलंय. किती छान आहे बघा, लाइटिंग आहे. तर आम्ही म्हणजे पहिल्यापासून जसं माझा बर्थडे असला दुसऱ्या दिवशी म्हणजे तर हे रात्री 12 वाजताच केक कापतात. केक आणून ठेवला होता, मला काहीच माहिती नव्हतं आणि मला खूप आनंद झाला. मला माहिती आहे ते होणारच आहे. तर छान छान असं उद्या मी खूप हॅप्पी राहणार आहे. माझ्या मैत्रिणी वगैरे आम्ही आता उद्या बघू काय प्लॅनिंग करतो. म्हटलं चला आज छान असं उद्या आपला बर्थडेच आहे. 12ला आम्ही आता सध्या म्हणजे केक कापतो आहे. तर तुमच्यासोबत शेअर करू. आता छान आपण केक कटिंग करू आणि मी दाखवते. चला. साईना झोपलाय, त्याला मी खूप उठवलं, नाही उठला तो. तर मग हे म्हणायचं आता मलाही झोप लागतेय. काही तुम्हाला माहिती यांनाही जावं लागतं मार्केटला. तर मग यांची पण झोप झाली पाहिजे. म्हटलं चला आपण दोघं कट करू. उद्या तर साई मम्मी राहतीलच. कसं वाटतंय माझा बर्थडे? बघा ते एकदम Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to Nisha. तुम्हाला आता थोडेसे 2-3 फोटो काढते. मग उद्या भेटू आपण मॉर्निंगला. ओके, गुड नाईट. चला सगळ्यांना, तुम्ही आपण दोघे गुड नाईट करू सगळ्यांना. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. बाय. तर तुम्हाला सांगते गुड मॉर्निंग. रात्रीचं मस्त केक कटिंग झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर आता मला आवाज येतो आहे सीमा आणि अश्विनी ताईंचा. त्याच आहे वाटतं. बापरे, सकाळचे 8 वाजलेले आणि हा फायनली मला केक घेऊन आलाय. बापरे सीमा, हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर 8 दिवसासाठी तुला खूप 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 शुभेच्छा. आनंदी राहून अशीच आनंदी निरोगी स्वस्त हेल्दी. बघा मी सकाळी ह्या एवढ्या सकाळी सकाळी आल्या आणि मला केक घेऊन आलेले आहे. सकाळचे 8 वाजलेले आहे. त्या योगाला जात असतात. तर त्या डायरेक्टली माझ्याकडे आल्या. मला काहीच माहिती नव्हतं. फक्त मला सीमाने फोन केला, तू कुठे? म्हटलं मी मम्मीकडे. कारण तुला माहिती मी सकाळी माझ्या मम्मीकडे आवरायला यावं लागतं. तर बघा केक किती सुंदर आणलेला आहे. आता सीमा सांगेल हा केक कोणता आहे, याचा फ्लेवर काय आहे. मावा आहे ना? मावा केक आहे हा. हा. आणि हा केक अश्विनीने ऑर्डर केला होता का? हो. मला रात्रीच यायचं होतं पण मी रात्री काही येऊ शकली नाही पडल्यामुळे. आता सकाळी आली. आनंद वेगळाच असतो. आपल्या मैत्रिणी, आपली ताई आपल्याला एवढा म्हणजे केक घेऊन आल्या म्हणजे छान एक वाटतं नाही. आणि आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशलच आहे. तर मला यांचं अजून यांनी ती म्हणजे ते भरून काढलेलं आहे माझा अजून आनंद. तर आज दिवसभर चालूच राहणार. मी तुम्हाला बोलली सकाळपासून मी शेअरच करेल तुम्हाला. तर आता छान मी असा केक कापणार आहे. तर चला आपण मस्त केक कापूया. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर श्याम. बार बार दिले आए, बार बार दिले जाए, तुझी हजारों साल है मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तर बघा मी आज आत्ताच इतकंच मार्केटवरून आली. माझी पिशवी तशीच आहे. खूप थंडी आहे आमच्याकडे. अजिबात निघत नाही माझ्याकडनं थंडी. बघा तसं स्वेटर आहे. आज आमच्या निशाचा बर्थडे आहे. तर तिला मी आता विश करणार आहे. रात्री तर मी तिला 12 वाजता विश केलंय मार्केटमध्ये जाताना. पण मी आता तिला विश करते. हे का निशा? तर मम्मी आलेली आहे. तर नमस्कार करते. तर हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. तर आज छान असं मला खरंच आज खूप छान वाटतंय. कारण आज स्पेशल दिवस असतो आपल्या बर्थडे. आमचा 1 दिवसासाठी 1 वर्ष वाया गेलेलं आहे.
ना मी उद्या झाली असते तर मग परत तिथून पुढे नवीन काम वर्ष झालं असतं. नवीन वर्ष सुरू झालं असतं. मी थांबली नाही आणि झाली. तर आता मम्मी आलेली आहे, मम्मीला काही नाश्ता देते, चहा देते. आज मम्मी ना खूप लेट येते, मम्मी घरी निघून जाते, पण आज मी थांबली मम्मीसाठी, म्हटलं मी आज मम्मीला भेटून जाऊ आपण. तर आता मम्मीला नाश्ता देते, मला दाखवतेस पुढे. चला आता मी निघालेली आहे. वैशूने काहीतरी प्लॅन केलाय, मला नाही माहिती, पण तिचं म्हणणं होतं तू आवरून ठेव. तर छान, मी तुम्हाला मी हे ड्रेस ते दाखवले होते, तर ते बघा घातलेलं आहे. किती छान दिसतंय ना. तुम्ही सांगा कसा दिसतोय, मला कमेंट करू. ते बघा एकदम मस्त वाटलं, म्हणजे असं थोडंसं वेगळं नाही का. दरवेळेस ना मी शॉर्ट कपडे घालते, म्हणजे जे आहे शॉर्ट्स, कधी थोडंसं वेस्टर्न, पण ह्यावेळेस ना छान असा सोबर ड्रेस घातला. म्हटलं आपण ह्यावेळेस ड्रेस घालू. साडीचा प्लॅनिंग होता, पण आता परवा माझ्या 3 तारखेला अॅनिव्हर्सरीच आहे, तर मग म्हटलं तेव्हा साडी नेसणारच आहे मी. ती जी मी दाखवली तुम्हाला, सीमा ब्लाऊज शिवून ठेवणार आहे. तर आता मी निघालेला आहे बाहेर, तर मी तुम्हाला पुढे दाखवते काय काय आहे, काय काय प्लॅनिंग आहे, जसं होईल. तर मला दीदीने पण बोललं होतं, आज दीदीच्या घरी सेलिब्रेशन करायचं होतं. मम्मी आणि साई पुढे गेलेले आहे, पण आता मग दीदी म्हणे जर तुझं एवढं शेड्यूल पॅक आहे, मैत्रिणी तुला भेटणार आहे, तर मग तू उद्या ये, आपण तुझा उद्या बर्थडे करू तिकडे. तर मग मम्मी आहेच तिकडे आज मुक्कामाला. तर मी आज उद्या मॉर्निंगला निघेल किंवा दुपारून निघेल, तर आता संध्याकाळी तिकडे सेलिब्रेशन करू. आणि आज इकडे आम्ही संध्याकाळी बाहेर जेवायला जाऊ, मी आणि हर्षद. तर आम्ही ना, तर फायनली आम्ही ना इथे टिबेटनला आलेलो आहे. तुम्हाला माहिती, बऱ्याच जणांना नाशिकमध्ये टिबेटन माहिती असेल. तर मला वैशू इथं घेऊन आली. वैशू, हॅलो, आज निशाचा बर्थडे आहे म्हणून आम्ही आज इथे टिबेटनला आलो आहे. छानसा असा केक घेतला. तर हे बघा वैशू किती सुंदर असा केक घेतला आहे. हा, तिथे जेव्हा करू मग ओपन करूच म्हणजे दाखवू. तर आता आम्ही ते मध्ये जातो, आता बघू काय खायचं वगैरे, हा ना. छान छान बघू, आम्ही केक कटिंग करतोय. तर हॅपी मी पण आज. तुम्हाला माहिती आहे चालूच आहे एक एक केक कटिंग करणं. तर छान असा सुंदर असा केक आणलेला आहे मी. काहीच मागवलं आहे मस्त असा झणझणीत. आमच्या तिघींनाही मस्त भूक लागलेली आहे ना वैशू. वैशूला पण भूक लागली आहे, कारण की वैशू ना म्हणे आपण सोबतच आज खाऊया. म्हटलं ठीक आहे. नाही बघा छान, आम्ही आता राईस मागवलेला आहे. बघू आता चायनीजमध्ये आम्हाला काय काय प्रकार आवडतात तेवढे मागवू. ना इकडे छान अशी पावभाजी पण मिळते. आणि तुम्हाला माहिती आहे आज एकादशी असल्यामुळे आम्ही काही खाणार नाही आहे. तर आता बघू, मस्त व्हेज खाऊ. छान आहे बघा इथे. आता ना थोड्याने भरपूर क्राऊड होईल इथे. आज 31 तारीख असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे शेवटचा महिना आहे, शेवटचा दिवस आहे. मी आता ना वैशालीच्या घरी आलेली आहे, तर ती माझं ऑप्शन करते. आम्ही आता येताना इकडे आलो आणि छान इकडे पण आता केक आणलाय. हा अर्धा आहे ना थोडासा कट केलेला आहे, तर काय गैरसमज करू नका. हा ना वैशूचा मुलगा आहे, तो लाजतोय, आणि इकडे ओम आहे, तोही लाजतो, पळाला तो. आणि ना या वैशू आहे ना तिची मम्मी आहे, आणि मध्ये सासूबाई आहे तिच्या. तर आता छान असं ऑप्शन करते. मला ना आता खूप वेळ झाला, 8:30 झाले, मला दीदीकडे जायचं होतं, पण आता मी उद्या जाणार आहे तिकडे बर्थडे सेलिब्रेशन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nisha. Happy birthday to you. तुम्हाला